2000च्या दशकात भारतात MTV कल्चरचं प्रस्थ होतं. मनोरंजनापासून ते कपड्यांपर्यंत आणि आहारापासून ते फिटनेसपर्यंत वेस्टर्न कल्पनांना पर्याय नाही असं जवळपास सगळ्यांनाच वाटायला लागण्याच्या काळात रामदेव बाबा, मिलिंद सोमण आणि रुजुता दिवेकर या त्रिमूर्तीने फिटनेसबाबत पूर्ण भारतीय विचार पुन्हा जिवंत केला. नमस्कार. पॅनोरमा 25 मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. 2000च्या दशकात भारतात MTV कल्चरचं प्रस्थ होतं. मनोरंजनापासून ते कपड्यांपर्यंत आणि आहारापासून ते फिटनेसपर्यंत वेस्टर्न कल्पनांना पर्याय नाही असं जवळपास सगळ्यांनाच वाटायला लागण्याच्या काळात रामदेव बाबा, मिलिंद सोमण आणि रुजुता दिवेकर या त्रिमूर्तीने फिटनेसबाबत पूर्ण भारतीय विचार पुन्हा जिवंत केला. पॉवर योगा नाही तर भारतीय योग. महागड्या जिमपेक्षा सोपं पळणं हाच व्यायाम. सॅलडपेक्षा आपल्या कोशिंबिरी, चटण्या आणि प्रोटीन विटॅमिन सप्लिमेंट्सच्या ऐवजी आपल्या रोजच्या आहारातील वरण, भात, त्यावरचं तूप, भाज्या ह्यातून उत्तम फिटनेस आणि हवं असेल तर उत्तम फिगर पण घडवता येणं शक्य आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. ह्या अस्सल फिट भारतीय त्रिमूर्तीबद्दल आज आपण बोलणार आहोत. कष्ट करून आपलं भक्ष्य मिळवा आणि जगा, असं निसर्गानं प्रत्येक प्राण्याला जन्माला घालतानाच सांगितलंय आणि त्यानुसार त्याच्या शरीराची रचना सुद्धा केली आहे. परंतु बुद्धीच्या बळावर माणूस नावाच्या प्राण्यानं गेल्या हजारो वर्षात कष्टाचं प्रमाण कमी करत आणलंय. 90च्या दशकात झालेल्या आर्थिक क्रांतीनं भारतात सुबत्ता आणली. ह्या सुबत्तेनं खाणं, पिणं, जगणं, काम करणं, विचार करणं ह्या प्रत्येकात बदल घडवून आणला. ह्या नव्या जीवनशैलीनं माणसाच्या शरीराला आराम मिळाला, परंतु मनावर स्पर्धेचा, प्रगतीचा ताणही आणला. त्यातून लाईफस्टाईल डिझीजेस ही संकल्पना पुढे आली. लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, नैराश्य ही गेल्या पाव शतकाची अपत्ये आहेत. वैद्यकीय ज्ञानातील प्रगतीमुळे आयुष्यमान वाढलं, पण नव्या जीवनशैलीमुळे स्वास्थ्य मात्र गमावलं. म्हणूनच गेल्या पाव शतकात तंदुरुस्ती म्हणजे फिटनेस आणि डाएट म्हणजेच आहार ह्या दोन गोष्टींना महत्त्व प्राप्त झालंय. गेल्या 25 वर्षांचा विचार केल्यास वेगवेगळ्या कारणांनी ह्या क्षेत्रात ज्यांची नावं आपल्याला घ्यावी लागतील ते आहेत मिलिंद सोमण, रुजुता दिवेकर आणि बाबा रामदेव. मिलिंद सोमणचं नाव घेतलं की अनेकांच्या डोळ्यापुढे त्यांनी मधु सप्रेसोबत 1995 साली टफ शूजच्या जाहिरातीसाठी केलेलं फोटो सेशन उभं राहतं. त्यात या दोघांच्या विवस्त्र शरीराला अजगराने वेटोळा घातला होता आणि त्या दोघांच्याही पायात बूट होते. जरी बुटांच्या जाहिरातीमुळे मिलिंद ओळखला जात असला तरी सुद्धा धावण्याचा व्यायाम करताना पायात बूट असू नये ह्या मताचा तो आहे, हे विशेष. ह्या जाहिरातीला 30 वर्ष पूर्ण झालीत आणि तेव्हा तरुण असलेला मिलिंद आज वयाच्या 60तही तेवढाच तरुण आहे. तारुण्य हे वयाशी संबंधित नसून त्याचा संबंध शरीराशी आणि क्षमतेशी असतो, हे त्यानं दाखवून दिलंय. जाहिरात क्षेत्रात यशस्वी मॉडेल म्हणून गेली 35 वर्ष तो टिकून आहे आणि जगण्यातली, खाण्यापिण्यातली, व्यायामातली शिस्त ह्याचा आदर्श म्हणून मिलिंदकडे पाहिलं जातं. 2025च्या जून महिन्यात झालेल्या फिट इंडिया या उपक्रमात त्याने चालत आणि सायकल चालवत 3 तासात 330 किलोमीटरचं अंतर पार केलंय. वजन कमी असणं आणि तंदुरुस्त असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे मिलिंदनं त्याच्या स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलंय. मिलिंद म्हणतो, तंदुरुस्त असणं हे तुमचं ध्येय असू नये, तर तो तुमचा जगण्याचा सवयीचा भाग असला पाहिजे. शरीराला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त त्रास देऊ नका. हे ऐकताना फार सोपं वाटलं तरी प्रत्यक्षात आणायला फार कठीण आहे. मनसोक्त जगा आणि मौज करा असं तो म्हणतो. तेव्हा ह्याचा अर्थ मनाला वाटेल ते करा असा नसतो, कारण अति तिथं माती हे साधं तत्व सगळीकडेच लागू होतं. मिलिंदचा जन्म स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 1965 साली झाला.
भारतात तो आला 1973 साली, अर्थातच आईवडिलांचा. तो राष्ट्रीय पातळीवरचा जलतरणपटू आहे, म्हणजेच स्विमर आहे. वयाच्या 23व्या वर्षापासून त्याने भारताचे प्रतिनिधित्व केलंय. ॲथलीट म्हणून त्यांनी आयर्न मॅन ह्या नावाने ख्याती प्राप्त केली. मग तो अभिनय, मॉडेलिंग ह्या क्षेत्राकडे वळला. अलिशा चिनॉयसोबतचा त्याचा गाजलेला मेड इन इंडिया हा अल्बम, किंवा बाजीराव मस्तानी, 16 डिसेंबर हे चित्रपट आणि काही मालिका ह्यामधून तो दिसला. परंतु अभिनय हा त्याचा प्रांत नाही, हे त्यालाही माहिती आहे. तो वृत्तीनंही मॉडेलच आहे. त्यासाठी लागणाऱ्या फिटनेससाठी त्यानं जे काही केलं त्यातून तो अनेकांच्या जगण्याचाही मॉडेल ठरलाय. वयाच्या 53व्या वर्षी मिलिंदने त्याच्याहून 26 वर्ष लहान असलेल्या अंकिता कंवरशी लग्न केलं. हा असूयेचा विषय आहे, तसाच तो फिटनेसचाही विषय आहे. तुम्ही नेहमी जे खाता ना तेच खा. आपल्या प्रदेशात जे मिळतं ते सर्व खा, परंतु प्रमाणात खा. एवढा सहज सोपा आहाराविषयी सल्ला कोणाला आवडणार नाही हो. रुजुता दिवेकरनी आहारशास्त्र अगदी सोपं करून टाकलंय. म्हणूनच गेली 25 वर्ष ती सतत टॉपवर आहे. काय सांगतो ह्यापेक्षा कोण सांगतो ह्याला आपल्याकडे जास्त महत्त्व आहे. ह्यातला कोण हा जर सेलिब्रिटींचा सल्लागार असेल तर त्याला अधिकच ग्लॅमर आहे. रुजुताचं नाव सर्वमुखी झालं ते ती करीना कपूरची डाएट ॲडवायझर असल्याचं लोकांना कळल्यावर. काही वर्षांपूर्वी टशन ह्या चित्रपटात करीना कपूर 0 फिगरमध्ये दिसली आहे. त्यावेळी करीनाचं वजन फक्त 48 किलो होतं. ती सडपातळ झाली होती आणि तरी तिची ऊर्जा जबरदस्त होती. त्याआधी तिचं वजन 68 किलो होतं आणि तिला बारीक व्हायचं होतं. करीनाच्या ह्या चित्रपटानंतर 0 फिगरचं फॅडच आलं होतं. अनेक तरुणी 0 फिगर करण्यासाठी धडपडत होत्या. करीना कपूरला 0 फिगर करण्यासाठी रुजुताने मदत केली हे कळल्यावर वेस्टर्न डाएटचं फॅड सोडून तरुणांच्या झुंडीच्या झुंडी तिच्याकडे वळल्या. परंतु रुजुतानं तिचं मराठीपण किंवा भारतीयत्व सतत जपलंय. रुजुताची पहिली क्लायंट होती अभिनेता वरुण धवनची आई. 2004च्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये उद्योगपती अनिल अंबानींनी पहिल्यांदा सहभाग नोंदवला होता. तेव्हा अनिल अंबानींना रुजुतानेच ट्रेन केलं होतं. अनिल अंबानींचं वजन तब्बल 1/3 कमी करण्यात रुजुताची भूमिका महत्त्वाची होती. आलिया भट्ट, वरुण धवन, सैफ अली खान, अनुपम खेर, करिश्मा कपूर, रिचा चड्डा, शाहिद कपूर अशी तिच्या सेलिब्रिटी क्लायंट्सची लिस्ट मोठी आहे. त्यातूनच रुजुतासुद्धा सेलिब्रिटी झाली आहे. रुजुताच्या व्यक्तिमत्वाचं एक खास वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे ती केवळ फूड फॉर बॉडी देत नाही, तर ती फूड फॉर थॉटसुद्धा देते. खाणं आणि जगणं ह्याची सांगड घालण्याचा सल्ला ती देते. सोशल मीडियाचा वापर करून तिने आहाराबाबत जी जागृती निर्माण केली तशी भारतात अजून कोणीच करू शकत नाही. अशा व्यवसायात असणाऱ्या व्यक्तींना त्यांचे म्हणणे सहसा शब्दात मांडता येत नाहीत, परंतु रुजुताने त्या बाबतीतही आघाडी घेतली आहे. डोंट लूज आउट, वर्कआउट, नोट्स फॉर हेल्दी किड्स, ईटिंग इन द एज ऑफ डायटिंग, सुपर फूड अशी डझनभर पुस्तकं तिने लिहिलेत. परंतु डोंट लूज युअर माइंड, लूज युअर वेट हे तिचं सर्वाधिक वाचलेलं गेलेलं पुस्तक आहे. तिची पुस्तके हिंदी, गुजराती, मराठी भाषांमध्येही आहेत. आहारशास्त्राचा अवडंबर न माजवता तिनं ते खूप सोपं आणि सरळ केलंय. कसं ते बघा. ती म्हणते, नेहमी 1 चमचा गूळ आणि तूप घेऊन जेवण संपवा. ह्या गोडपणामुळे तुमची मिठाईची लालसा कमी होईल, शिवाय तुमची पचन क्रियाही मजबूत होईल. रोजच्या आहारात केळ्यांचा समावेश करून तुम्ही अनेक आरोग्य समस्यांपासून दूर राहू शकता. केळ्यांमध्ये फायबर आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे गॅस आणि ब्लोटिंग नियंत्रित करतात. गॅस, डोकेदुखी आणि ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर दही आणि मनुका ह्यांचं मिश्रण खाऊ शकता. हे मिश्रण तुमचे पचन सुधारेल. दररोज किमान 30 मिनिटे चाला. तुम्ही जितके जास्त सक्रिय असाल तितक्या वात संबंधित समस्या तुम्हाला कमी येतील. दुपारच्या जेवणानंतर 15 ते 20 मिनिटांची छोटी डुलकी देखील खूप उपयुक्त ठरू शकते. जास्त चहा किंवा कॉफी पिणे टाळा. किती साध्या, सोप्या आणि सरळ गोष्टी आहेत ह्या.
परंतु केवळ आरोग्यविषयक किंवा डाएटचा सल्ला देणं रुजुताच्या स्वभावात नाही हं. ती संपूर्ण व्यक्तिमत्वावरच भाष्य करते. लग्न होत नाही म्हणून लठ्ठपणा कमी करणाऱ्या मुलामुलींना ती चुकीचं ठरवते. स्वतःला वाटतं म्हणून वजन कमी करा, कुणाला तरी आपण आवडावं म्हणून ते कमी करण्यात अर्थ नाही, असं ती ठासून सांगते. लग्न संस्थेवर रुजुतानं केलेलं भाष्यही अत्यंत मार्मिक आहे. ती म्हणते, लग्नासारखं कोणतंही नातं यशस्वी होण्यासाठी एकमेकांना पुरेसं स्वातंत्र्य आणि जबाबदारीची समान वाटणी होणं आवश्यक आहे. म्हणूनच जोडीदाराचा शोध घेताना, त्याच्याविषयीच्या कल्पना करताना आणि आपल्या अपेक्षा निश्चित करताना काही गोष्टी मनात पक्क्या असल्या पाहिजेत. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोडीदाराला किमान वरण भात तरी व्यवस्थित करता आला पाहिजे. आणि एवढं पण करता येत नसेल ना, तर लग्नाचा विषय तर लांबच राहिला, अशा मुलांना किंवा मुलींना डेटही करू नका, असं ती म्हणते. आपलं पारंपरिक जेवण, अन्न हे पूर्ण ब्रह्मची संकल्पना, आपले सण समारंभ आणि त्यातली प्रसादाची परंपरा, ह्याचा आहाराच्या दृष्टीने काय वैशिष्ट्य आहे हे रुजुतानं समजावून सांगितलंय. अनेक ठिकाणी आरती झाल्यानंतर गूळ आणि चणे ह्याचा प्रसाद दिला जातो. ह्या कॉम्बिनेशनमुळे हेमोग्लोबिन वाढतं. प्रोटीन आणि फायबरमुळे अनावश्यक स्नॅक्स खाण्याची उर्मी दाबली जाते, हे तिनं लक्षात आणून दिलंय. वरण भात हे मराठी मनाचं आवडतं खाद्य शरीरासाठी किती उपयुक्त आहे हेही तिनं पटवून दिलंय. भातातील कार्बोहायड्रेट्स आणि डाळीतील प्रोटीन एनर्जी देतात हे आपल्याला कळत तर होतंच, परंतु तोवर वळत नव्हतं. जेवणातील लोणच्याच्या फोडीपासून लिंबाच्या फोडीपर्यंत आणि ताकाच्या वाटीपासून आमटीच्या वाटीपर्यंत प्रत्येक बाब ही आपल्या पूर्वजनांनी आरोग्याच्या कसोटीवर घासूनच निश्चित केली आहे. परंतु अतिपरिचयात अवज्ञा करत आपल्याला त्याचं महत्त्व कळत नव्हतं. ज्या परिसरात जे जगतं, ज्यातूनच खाद्य संस्कृती जन्माला येते, हे रुजुतानं आपल्याला पुन्हा एकदा पटवून दिलंय. गिरगावातील चाळीत एकत्र कुटुंबात राहिलेल्या रुजुताच्या घरचं वातावरण रूढीप्रिय आणि परंपरानिष्ठ होतं. रुईया कॉलेजमधून मराठी वातावरणात तिचं शिक्षण झालं. त्यानंतरच्या 10 वर्षात रुजुता दिवेकर पोषक आहार तज्ज्ञ बनून लोकप्रिय झाली. तिची ख्याती देशभर पसरली. एवढंच नाही तर CNN ह्या अमेरिकन चॅनलच्या हॉट लिस्टमधील आशियातील तिघींपैकी एक म्हणून तिला लौकिक मिळाला. खाण्याच्या संदर्भातील अनेक फॅड, रूढ कल्पना आणि भीती ह्यांना तिनं फाटा दिला आणि लोकांच्या मनातल्या त्या बाबतीच्या अढी दूर केल्या. काय खाऊ नको ह्यापेक्षा सर्व काही खा, असं ती सांगत असते. रुजुतानं पाश्चात्याचं अनुकरण न करता भारतीय परंपरेतून चालत असलेली आणि प्रत्येक व्यक्तीचा वेगळेपणा जपणारी अशी खाण्याची पद्धत विकसित करण्यावर भर दिला. आपल्या परंपरांचा आणि रिजन वाईज बदलणाऱ्या खाद्य संस्कृतीचा आदर करा आणि आपल्या शरीराचं म्हणणं ऐका, अशा साध्या सोप्या शब्दात तिनं आपला खाद्य मंत्र पसरवला. आहार हा विचार आहे, त्याचा व्यभिचार करू नका. या एका वाक्यात रुजुता सगळं काही सांगून जाते आणि ती आपल्याच घरातली कुणीतरी असावी असे वाटू लागते. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोमध्ये मांडला. त्याला अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशियासह 177 देशांचा पाठिंबा मिळाला. मात्र भारतीयांना योग त्या आधीही माहिती होताच की. तिरुमलाई कृष्णमाचार्य आणि BKS अय्यंगर यांनी आधुनिक योगाचा पाया कधीच घातला होता. परमहंस योगानंद आणि स्वामी विवेकानंद यांनीही पश्चिमेकडे योग लोकप्रिय केलाच होता. परंतु भारतातील घराघरात योग पोचवण्याचं श्रेय जातं ते स्वामी बाबा रामदेव यांना. या कामी त्यांनी टीव्हीचा जाणीवपूर्वक उपयोग करून घेतला.
ह्या शतकात सुरुवातीला सकाळी टी व्हीवर बाबा रामदेव यांची शिकवणी सुरू झाली की लाखो भारतीय टी व्ही समोर ठाण मांडून बसू लागले. त्यांनी विविध टी व्ही चॅनल्सवर योग सत्रे प्रसारित केली. लोकांना त्यांच्या घरीच योगाचा सराव करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांचा एवढा प्रसार झाला की गल्लोगल्ली योग शिक्षकही तयार झाले. हरिद्वार इथे असलेलं विस्तीर्ण पतंजली योगपीठ हे बाबांचं आध्यात्मिक मुख्यालय. परंतु योगाची सांगड आयुर्वेदाशी घालून रामदेव बाबांनी आपलं औद्योगिक साम्राज्य उभं केलं. रुची सोया हा ब्रँड ताब्यात घेऊन त्यांनी त्याला पतंजली फूड्स असं नाव दिलं. आज त्यांच्या या खाद्य उद्योगाचं मार्केट व्हॅल्यू आहे 65,000 कोटी. त्यांच्या आयुर्वेदिक औषधांच्या उद्योगाचा म्हणजेच पतंजली आयुर्वेदाचा आकार आहे 24,000 कोटी रुपयांचा आणि त्यांची वैयक्तिक मालमत्ता आहे 1,600 कोटी रुपये. बाबांच्या ह्या भरभराटीत त्यांचे विश्वासू साथीदार आहेत पतंजली उद्योगाचे CEO आचार्य बालकृष्ण. रामदेव बाबा यांचा जागतिक योगगुरू आणि उद्योजक बनण्याचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. हरियाणातील एका छोट्या गावात जन्मलेल्या रामदेव बाबा यांनी योग आणि आयुर्वेद लोकप्रिय करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी कधीही छोटी स्वप्न पाहिली नाहीत. एक सामान्य कुटुंबातून आले असूनही त्यांनी कायम वैश्विकच विचार केला. कठोर परिश्रम आणि समर्पणाने त्यांनी आपली सगळी स्वप्ने प्रत्यक्षात आणली. मूळ नाव रामकिशन यादव असलेल्या रामदेव बाबा यांचा जन्म हरियाणात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच रामदेव बाबांचा संन्यासी वृत्तीकडे कल होता. वयाच्या 16व्या वर्षी ते संन्यासी होण्यासाठी स्वयंप्रेरणेने घराबाहेर पडले. पुढे स्वामी कृपालुदेवजी महाराज ह्यांचे परमशिष्य असलेल्या स्वामी शंकरदेवजी ह्यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. प्राचीन ग्रंथ, संस्कृत व्याकरण, वेद पुराणे, आयुर्वेद, पतंजलीचा योग दर्शनावरील योगसूत्रे हा ग्रंथ इत्यादींचा त्यांनी सखोल अभ्यास केला. पुढे हिमालयामध्ये जाऊन त्यांनी संन्यास घेतला आणि रामदेव हे नाव धारण केले. हरियाणातील कनखल येथे दिव्य योग मंदिर ट्रस्ट ह्याची स्थापना केली. ह्या ट्रस्टच्या माध्यमातून योग, आरोग्य, आध्यात्मिक, शैक्षणिक व आयुर्वेद सेवा असे प्रकल्प सुरू केले. पाश्चात्य ट्रेंडची नकल करण्याऐवजी त्यांनी भारतीय ज्ञानाचा प्रचार केला. भारतीय संस्कृतीची मूल्ये स्वीकारली. भारतीयत्व आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून स्वतःची प्रतिमा अत्यंत हुशारीने तयार केली. रामदेव बाबा नेहमीच आपले मत स्पष्टपणे व्यक्त करत असतात. मग ते आरोग्य असो, सामाजिक विषय किंवा राजकारण असो. त्यांच्या निर्भयतेने त्यांना चाहते आणि टीकाकार दोन्ही मिळाले. परंतु त्यांनी त्यांची ओळख आणखीनच मजबूत केली. स्वामी बाबा रामदेव यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की दृढनिश्चय, साधेपणा आणि सामाजिक जबाबदारीने आपण आपली स्वप्ने सत्यात उतरवू शकतो. बाबा रामदेव यांनी 2002 पासून मोठ्या योग शिबिरांचे आयोजन करायला सुरुवात केली. या शिबिरांमध्ये लाखो लोक सहभागी होतात आणि योगाचे विविध प्रकार शिकतात. पतंजलीची सुरुवात होऊन यावर्षी जवळजवळ 3 शतके पूर्ण होणार आहेत. परंतु रामदेव बाबा यांचा उद्योग वाढीचा विचार अद्याप थांबलेला नाही. योग क्रांतीनंतर त्यांनी आता पंचक्रांती हा शंखनाद केलाय. पुढील 5 वर्षात 5 लाख शाळांमध्ये योग शिक्षण सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. मुलांना केवळ शब्दांची समज देऊन चालणार नाही, तर त्यांना विषयाचे आकलन, आत्मभान, भारताची आणि त्यांच्या अभिमानाची जाणीवही करून दिली पाहिजे, असे सांगत ते आता शिक्षणाच्या क्षेत्रातही शिरू पाहत आहेत. शिक्षणाचे स्वातंत्र्य, आरोग्य क्षेत्रातील आत्मनिर्भरता, वैचारिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यसन तसेच व्यसनाधीनतेपासून मुक्तता अशा 5 सूत्रांचा नवा कार्यक्रम घेऊन ते येत आहेत. आज 5ही सूत्रांमधून त्यांचे औद्योगिक साम्राज्य कितीतरी पटीने वाढणार आहे.
अनेक राजकारणी त्यांच्या मार्फत गुंतवणूक करतात असे म्हटले जाते. त्यात कितपत तथ्य आहे हे आपण सांगू शकणार नाही. मात्र त्यांचे सगळ्या राजकारणांसोबत चांगले संबंध आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्याच्या निमित्ताने एकदा त्यांनी थेट राजकारणात प्रवेश करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. टीकेचे अनेक प्रसंगही त्यांच्यावर आलेले आहेत. कोविडवरचा रामबाण उपाय म्हणून जाहिरात केलेले उत्पादन त्यांना मागे घ्यावे लागले होते. त्यांना स्वतःलाच एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते आणि ॲलोपॅथीचे उपचार घ्यावे लागले होते. अशा छोट्या मोठ्या वादांवर रामदेव बाबा हसतात आणि त्यांच्याच शैलीत ते प्रश्न उडवून लावतात. पण योगाचा प्रसार आणि प्रचार करण्यातली त्यांची महत्त्वाची भूमिका मात्र कोणीच नाकारू शकत नाही. खाणे, जगणे आणि वेगवेगळी सुख उपभोगण्याचे अनेक मोह हात पसरून आपल्याला खुणावत असतात. पण मिलिंद सोमण, रुजुता दिवेकर आणि बाबा रामदेव यांनी तंदुरुस्ती आणि आरोग्याचं मंत्र देत गेली पाव शतके संयमाची शिकवण आपल्याला दिली आहे. दीर्घ आयुष्याचे रहस्य आपल्याला सांगितले. गेल्या 25 वर्षात त्यांनी आपल्याला काय दिलं, असा प्रश्न कोणी विचारला तर एका वाक्यात उत्तर देता येईल की त्यांनी अस्सल भारतीय नजरेतून फिटनेस ह्या कल्पनेकडे बघायला शिकवलं. आणि इतकंच नाही तर जगाला देखील भारतीय फिटनेस विचारांची भुरळ घालायला सुरुवात केली आहे.